आणि या क्षणाची एक मोठी बातमी हाती येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि त्याहीपेक्षा मोठी बातमी म्हणजे प्रतिभा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाली आहेत। या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, प्रतिभाताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले आहेत आणि रोहित पवार हे ईडीच्या चौकशीकरता ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत। गेल्या वेळेला जेव्हा रोहित पवार यांची ईडीची चौकशी झाली होती तेव्हा सुप्रिया सुळे ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर दिवसभर थांबलेल्या होत्या। तर थेट जाऊयात, विशाल पाटील आपले सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, प्रतिभाताई पवार थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात? नक्कीच मिलिंद सर, प्रतिभा पवार ह्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झालेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे प्रतिभा पवार कधी अशा प्रकारे राजकीय व्यासपीठात आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मात्र रोहित पवार यांची ईडीकडनं चौकशी जी आहे ही आज सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रवादी कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे पदाधिकारी जे आहेत हे उपोषण करतायत। कार्यकर्त्यांचं आंदोलन राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर सुरू आहे आणि हे आंदोलन सुरू असतानाच प्रतिभा पवार या सुद्धा पक्ष कार्यालयात पोहोचलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण परिसरात आता मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत हे आहेत आणि ईडीनं ज्या पद्धतीनं रोहित पवार यांची चौकशी सुरू केली आहे याच्या विरोधात म्हणून या कार्यकर्त्यांनी आंदोलन आणि उपोषण हे सुरू केलेलं आहे। आता त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर विद्या चव्हाण ह्या राष्ट्रवादीच्या महिला नेता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी त्या बोलतायत, संवाद साधतायत आणि दुसरीकडे थोड्या वेळापूर्वीच प्रतिभा पवार ह्या पक्ष कार्यालयातून पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे मागच्या वेळेला जर आपण पाहायला गेलो होतं तर ज्यावेळेला रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले होते त्यावेळेला ते पक्ष कार्यालयात आले होते। राष्ट्रवादीचे सर्वसेवा शरद पवार यांचा त्यांनी आशीर्वाद घेतला होता आणि त्यानंतर ते ईडी कार्यालयात गेले होते। मात्र आज ते पक्ष कार्यालयात नाही तर थेट ईडी कार्यालयात दाखल झाले। मात्र रोहित पवार यांच्या आजी प्रतिभा पवार या मात्र पक्ष कार्यालयात पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणीचं आत्ताचं दृश्य पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांकडनं जोरदार घोषणाबाजी ही केली जाते आणि रोहित पवार यांची एकीकडे चौकशी जी आहे ही आता ईडी कार्यालयात सुरू झालेली आहे। मिलिंदजी, बर, मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि अजित पवार रोहित पवार यांच्या समर्थनाच्या जोरदार घोषणा देत आहेत। पण इथे माईकचा सुद्धा वापर करण्यात आला आहे। खरं तर या परिसरात माईक वापरायचा असेल तर पोलीस परवानग्या किंवा अन्य गोष्टी लागतात। मागच्या वेळेला अशा माईक वापरण्याला बंदी घालण्यात आली होती। पण मला वाटतं राष्ट्रवादीचं कार्यालय आणि ईडीचं ऑफिस तसं जवळजवळच आहे अगदी। नक्कीच मिलिंद, ईडीचं कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती राष्ट्रवादी कार्यालयापासून आहे आणि हेच राष्ट्रवादीचं कार्यालय या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आंदोलनाला बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत। आपण काही येथील कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलणार आहोत। काय मागणी असणार आहे तुमची? कारण का ज्या पद्धतीनं ही कारवाई सुरू आहे, प्रतिभा पवार आता कार्यालयात पोहोचलेले आहेत। आमची मागणी या पद्धतीची आहे की रोहित दादांची जी लोकप्रियता आहे, त्यांनी जी काही काढलेली संघर्ष यात्रा होती पुण्यापासून नागपूरपर्यंतची, त्याला मिळालेला जो काही प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद होता आणि त्याचप्रमाणे युवकांचे मांडलेले जे काही त्यांचे प्रश्न होते, वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असणं वाढवलेली जी काही फी होती, शेतकऱ्यांची असणारे जे प्रश्न होते आणि आज रोहित दादांची असणारी जी लोकप्रियता आहे ही विरोधी पक्षांना, जो काही भाजप सरकार आहे या भाजप सरकारच्या नेत्यांना सहन होत नाही। म्हणून त्यांच्यावर आकाशबुद्धीनं आणि सूडबुद्धीनं जी ईडीची कारवाई केलेली आहे त्याचा निषेध करण्यात। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सुद्धा कार्यकर्ते बसले आहेत। काय मागणी आहे? किती वेळ आंदोलन तुमचं सुरू असणार आहे या ठिकाणी? जोपर्यंत रोहितदादा पवार यांना न्याय भेटत नाही, जोपर्यंत त्यांच्यावरती खोटे दाखल केलेले गुन्हे मागे होत नाही, तोपर्यंत कर्जत जामखेडचा एकही युवक आम्ही मुंबई सोडून जाणार नाही। तुम्ही हे खोटे नाटे आरोप लावून जो संघर्ष त्याचा जो तुम्ही जो बदनामी करत आहेत, एकदा योद्धा
ज्यावेळेस पराभूत होत नाही. प्रतिभा पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कसं बघताय तुम्ही, कारण का प्रतिभा पवार कधीच राजकीय व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण की त्यांनी पाहिलं तर दादांचं कार्य बघितलं तर दादा हे पवार साहेबांच्या विचारावर चालतात. त्यामुळे दादांच्या पाठीमागे सगळं पवार साहेबांचं कुटुंब ही दादांच्या पाठीमागे, रोहित दादांच्या कायमस्वरूपी ही पाठीमागे राहणारं कुटुंब आहे. आज बघितलं तर महाराष्ट्रात दादांना बघितलं तर रोहित दादांच्या आपण आता थेट जाऊयात रायगड जिल्ह्यातल्या पेणला. शिवसेना उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले.